नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपलं या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सर्व स्वागत करत आहे. तर आज आहे रक्षाबंधन. मग म्हटलं राधाचं पहिलं रक्षाबंधन आहे तर ब्लॉग शूट करावा. तर मी रेडी झालेली आहे. राधाची पर्स बघा, पर्स. अय्यो, कोणी दिलं रे बाबा ड्रेस. राधा हे बघ हे बघ हे बघ, फक्त पळायचंय आम्हाला. बघितले आमची राधाची पर्स. पर्स दाखव. पर्स मम्मा काय ठेवलंय बाबा पर्स मध्ये? काय ठेवलं ग? काय ठेवलंय बाबा? 1 कोटी रुपये. लक्ष्मी लक्ष्मी ठेवली पर्स. चल ये बाळा ये. राधा आणि राधाची मम्मा. राधा, बाबाचं राधाचं पहिलं रक्षाबंधन आहे बाबा. राधा इकडे बघ. काय माहिती ती कशी रिॲक्ट करेल आता. ओढून बिडून घ्यायची नाही ना. ती बघ ना. काय नाही काही नाही, उकडते लेकराला. राधा असं असं करायचं. त्याच्यात गोड गोड व्हायचं बरं का. ए राधा अंदर अंदर बाबू. रक्षाबंधन व्हायला स्वप्न. ए राधा खायला दिलं होता. चला पाय पडा म्हणा बाबाला. बहिणीच्या पाया पडतो. पाय पडा लेकीचा. डोकं टिकून. लक्ष्मी द्या, गिफ्ट द्या. गिफ्ट घेतलं. गिफ्ट इकडे बघा, इकडे बघा. काय ग? काय राधाचं बाबा आतमध्ये? बापरे, चांदीची भांडीत का ग? हे चिमणे चांदीची भांडी. जरा घ्या. का आवडले नाहीत का मग? स्कॅनर द्या. स्कॅनर देतो आता तिच्या ड्रेसवर स्कॅनर्स लावू आपण. QR कोड द्या, आम्ही पाठवतो. माझा हात धर. धरला. बाकी राखी. हा बर बर बर. चला बाय 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 बाय. वड मी बांधते. तिला हवी ती म्हणते त्याला का बांधले, मला दे. बघ मामाच्या हातात राखे आता. अशी टाईट बांधायची म्हणजे तू सोडूच नकोस म्हणा. पण म्हणा मामाला पाया. आयुष्यमान भव म्हणा, सुखी राहा, चांगली मामी आण. अशी मामी आण की माझे लाड करत आहे ना बाळा. हो आणायची. हा कुठे जायचं? तर अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन पार पडलेलं आहे आणि आम्ही आता निरोप द्यायला चाललेलो आहोत. अक्षय त्याच्या घरी चाललेला आहे. अगदीच धोका देऊन अचानक तात्काळमध्ये तिकीट काढून. दॅट्स ओके, ठीक आहे. चलो ओ चला. ड्रायव्हरला कॉल केला. 2ला जायचंय का? चाललास का अक्षय? बाय बाय. तुला आनंद होते का दुःख होतोय? मिक्स फिलिंग्स. पुरीची आठवण येईल मला, माहितीये का? पुरीची आठवण येईल. बापरे, पोरी माझी नाही येणार. मला तर वाटतं मला त्रासाला. आता तुझा काय लाड आहे सांग. आता लाड कोणाचा केला पाहिजे मला सांग. तुझा केला की? अरे यार, माझे लाड करायचे तर लाड सगळेच करणार ना. तू भावानी तरी बहिणीचे लाड करायचे असतात. परत करतो की मग. नाही कुठं म्हणले. धोका देऊन चाललास तू. धोका दिलास. धोका खरंच. मला असं वाटलं त्याचं 1 महिना वर्क फ्रॉम होम आहे. मला वाटलं तो राहण्यासाठी आलाय, पण तो लगेच चाललाय. मोठा धोका दिलास तू. मी तर प्लॅन करत होते ह्याला आता किती किती आणि काय टॉर्चर करू.
मी किती स्वप्न रंगवले होते, लेकराला सांभाळल, मला ऍटलिस्ट थोडा दिवस तरी आराम भेटल. कशाचं काय, लगेच साहेब चालले. वर्क फ्रॉम होम असून पण कस काय चाललायस तू? आता होम होम जिथे हो तो आल्याच म्हणला मी पाहुणा आहे, मला नाही रागवायचं. बरोबर आहे, तो त्याच्या घरी चाललाय माहेराला. पुरुषांना माहेर नसतं हो, म्हणून ते मित्रांच्याकडे जातात. काय स्वप्ने? म्हणजे तू मित्रांच्या घरी चाललायस का मैत्रिणीकडे? का मैत्रिणीकडे चाललाय? मी चाललोय माझ्या घरी. चालते. बघी कशी बघते, चांगली झोपमोड झाली त्याची. राधा नाही, मॅडमचं मूडच नाही प्रवासात. ती फक्त इकडं तिकडं, तिला तेच बघायचं, सगळं बघायचंय. स्वप्नील कधी गाडी घेऊन देणार लेकीला, लेकीच्या आईला? हो ना यार, लोकांच्या बायका कशा फ्रंट सीट मध्ये नवऱ्याच्या शेजारी बसून जातात. आमच्या तर नशिबाला अजून 6 वर्ष झालं तसं काही योग आलेलं नाहीये. म्हणून मी कोणाच्या शेजाऱ्याशी फ्रंट सीटला बसले सुद्धा नाही आतापर्यंत. म्हटलं बसणार तर नवऱ्याच्या गाडीत बसणार. एवढी ऑडी सारखी बायको असताना साधी फॉर्च्युनर सुद्धा घेता येत नाहीये. बायको आवडी आहे, आवडी आवडी आहे म्हणूनच ऑडी आहे. आवडीच ऑडी असती, कळलं का? हे बघा मध्य प्रदेश, सगळीकडे हिरवळ आहे सगळीकडे. आणि इथं ना शेत, इथं तांदूळ आणि गहू जास्त पिकतात. आणि दोन्ही साईडला नद्या आहेत. इथं चंबळ नदी आहे. आणि तुम्हाला इथं डोंगर कुठं दिसणार नाही, म्हणजे नजरेच्या टप्पा जाईल तिथपर्यंत इथं शेती आहे. अशी सपाट शेती, एकदम सपाट. बार बार निघले. आता बायपास झालाय ना रस्ता. हो ना, किती मस्त रस्ता झालाय स्वप्ने. चंबळचे डाकू प्रसिद्ध होते. चंबळ नदी, चंबळचे डाकू, पानसिंग तोमर. केवढी विजयपूरच्या बाजूला आहे ना तो एरिया. हा, म्हणजे मातीचे ढिग ऑर्डर देणार, ऑर्डर यायला पुन्हा 10-15 मिनिटं घेणार, पुन्हा त्याचे बिन कारण धावपळ. हो ना, 5 मिनिट जाऊन अगोदर उभारलेलं का पाहिजे. लाल कुठली लाल झाली. चला ना, उन्हात कशाला उभं राहिला तुम्ही? किती दिवसातून पाहतोय सवाई माधोपूरचं स्टेशन मी. काय दिले बाबा मामानं, बघू कसला खुळखुळा. तुला माहिती का अक्षय, मी का घेत नाही? ती फक्त तोंडातच घालती सध्याला, त्यामुळे तिला खेळणी घेऊ वाटत नाही. तिला काय करणार आहे ती खुळखुळा? ती फक्त घेणार आणि तोंडात घालणार. कर चले हम फिदा, नाही सासरला ही बहीण निघाली, भावाची लाडी. नको नको नको. अक्षय, तुझी ट्रेन आलेली आहे. हिला घेऊन जातो, पार्सल घेऊन जातो. हा, पार्सल घेऊन जातो. हीच आहे का? चलो बाय बाय बाय. सवाई माधोपूरमध्ये कान्हा नावाचं हॉटेल आहे. तर आम्ही आता जेवणाला तिथे थांबलोय. अक्षयला आधी सोडलं, उशीर होत होता म्हणून तो गेला. आणि आता आम्ही इथे थांबलोय. इथे प्रचंड सुंदर भारी राजस्थानी जेवण मिळतं. तर एकदा जेवलो होतो, म्हटलं चला यावेळेस पण जाऊयात. कशी बघते ती? झालं का? आधी राधाचं खाऊन झालेलं आहे मस्तपैकी. आमच्या राधा राणीनी खाल्लं पिल्लं सगळं केलंय. आता आम्ही खाणार पिणार मस्तपैकी. जेवून दिलं तर ना मॅडमनी जेवून दिलं तर, जेवून दिलं तर फक्त जेवून दिलं तर. हे आलं दाल बाटी. वाव, राजस्थानी फेवरेट फूड. आणि ही साधी थाळी.
भारत स्पेशल. टेस्ट इट. टेस्ट जबरदस्त असणार, विषय नाही. कशी आहे? हे दाल बाटी चुरमा आधी काय करतात, फोडतात आणि ह्यात थेट टाकतात. वाव. एवढी भूक लागलेली, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. 4:30 वाजलेले आहेत आणि डायरेक्ट असं स्वर्गीय जेवण जे जेवायला मिळतंय. हा 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 हा. तूप बीप टाकून एक नंबर. जेवण कसं चालू आहे. लेकरं घेऊन हिंडणं सगळ्यात अवघड काम. थांबवते मी. वाजू वाजू आता. वाजव म्हणते. काय बघ काय काय ग काय मासे. ये म्हणा ये म्हणा तू पण ये म्हणा. ये असे असे कर. चला. आणि थकलेली मी अशी बॅक सीटवर मागे झोपी गेली आणि आमचे सरकार आणि राधा पुढे मस्त गाडी राईड एन्जॉय करतायत आणि आम्ही आता घरी निघालोय. तर खूप मोठा दिवस गेला, धावपळीचा दिवस गेला. आज रक्षाबंधन, तर सगळ्या माझ्या भावांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. रक्षाबंधन हा सण फक्त म्हणजे राखी एक धागा आहे आणि तो भावाच्या मनगटावर बांधलाय बहिणीने येऊन, म्हणजे राखी रक्षाबंधन नसतं. तर रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहीण एकमेकांच्या आयुष्यात सुखदुःखात वाटेकरी असतात. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे समजा मी कोणाला तरी भाऊ मानते आणि फक्त राखीच बांधते दरवर्षी आणि माझ्या बाकी सुखदुःखात तो नाहीये किंवा त्याच्या सुखदुःखात मी नाहीये, याच म्हणजे मला असं वाटतं की हे काही कामाचं नाहीये. तर भावा बहिणीचं नातं हे ते एकमेकांना किती साथ देतात ना यावर आहे. मग ते चुलत भाऊ असो, मावस भाऊ असो, सख्खा भाऊ असो, मानलेला भाऊ असो, भाऊ कसलाही असो, भाऊ हा फक्त भाऊच असतो. मानलेला चुलत मावस असं काही नसतं. तर आज रक्षाबंधन होता. अक्षय 24 तास प्रवास करून खास रक्षाबंधनासाठी किंवा त्याच्या भाचीला म्हणजे राधाला भेटण्यासाठी आला होता. आज असं घर रिकामं आल्यावर वाटतंय. तो जाताना पण मला फार इमोशनल होत होतं. तर अशा प्रकारे आमचा रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. आज राधाचं पहिलं रक्षाबंधन होतं. तिनं तिच्या बाबाला राखी बांधली आणि खूप मजा आली. आम्हाला खूप मजा आली. खरं तर अक्षय सोबत जायचं नव्हतं, पण म्हटलं चला उद्या रविवार आहे, आज आपण जाऊ शकतो मस्तपैकी. कारण की एकदा ना सवाई माधोपूरला गेलतो आणि त्या हॉटेलमध्ये जेवलो होतो आणि मजा अशी झाली होती की आम्ही एकतर आम्हाला भूक नव्हती तरी पण आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलतो आणि आम्ही आमचं भरपेट जेवू शकलो नाही. आणि आज एकदम भूक लागली होती आणि राजस्थानी फूड परत ट्राय करायचा योग आला. म्हटलं चला ते पण करूयात. तर मग ब्लॉगची सांगता करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि समाधानी राहा. बाय.